बॅटिंग करत असताना संघासाठी पाहायला गेलं तर वैयक्तिक 12 बॉल फेस केले आहेत आणि 37 धाब्यांची बहारदार खेळी केली आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट योगेश ठरतोय। आणि पुन्हा एकदा आपण करूया स्वागत। चला योगेश, आपण यायचं आहे आणि आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण घ्यायची आहे। बरेचशे खेळाडूंचं स्वप्न हे पनवेल प्रीमियर आदिवासी लीग खेळायचं होतं, परंतु बरेच खेळाडूंचं स्वप्न अगदी पाहायला गेले तर पूर्ण झालं नाहीये। परंतु जो खेळाडू आज या मैदानावर चमकेल ना, येत्या कालखंडामध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा मात्र तुम्हाला तो खेळताना पाहायला मिळेल। तर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश तुम्ही पाहताय ठरलंय। 12 बॉल आणि 37 धाब्यांची बहारदार केली त्याची राहिल्या। परफॉर्मन्स चांगला राहिलाय, गोलंदाजी करत असताना 11 धावा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर एक विकेट मात्र त्याच्या नावावर राहिल्या। आणि या सामनावरची ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय शरदजी वाघे त्यांच्या शुभ हस्ते अगदी तुम्ही पाहताय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अगदी तुम्ही पाहता योगेशला दिली जात आहे। कॉंग्रॅच्युलेशन योगेश नेक्स्ट मॅच साठी। परंतु थोडीशी आपण चर्चा देखील त्यांच्या समवेत करू। अगदीच पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच हकदार ठरले तुम्ही। अगदी पाहायला गेले तर संघानं तुम्हाला अगदी पुढे उतरवलाय, चांगला परफॉर्मन्स तुम्ही केलाय। परंतु या संपूर्ण पनवेल आदिवासी प्रीमियर लीग बद्दल आपण काय म्हणाल? अगदी पाहायला गेलं तर आयोजक आहे, चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिलाय। नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला देखील। परंतु जाऊया आपण मॅचच्या दिशेने। दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये लीग स्टेज मधील दगडूशेठ 11 घोलवाडी आणि स्वराली 11 पोइंजे नाणेफेकी जिंकली पोइंजे टीमनं प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजीचं आमंत्रण दिलं ते घोलवाडी संघाला आणि पहिला बॉल घेऊन आलाय तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोशन भस्मा। एक चांगल्या प्रतीचा आणि क्वालिटीचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, बरीच वर्ष खेळतोय। अगदी बाईट मध्ये त्याने सांगितलं की 5 गोलंदाज चांगले आहेत, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू, कमीत कमी धावसंख्येपर्यंत त्याला रोखण्याचा समोरच्या टीमला आम्ही प्रयत्न करू। पहिला बॉल आलाय डॉट, पुन्हा एकदा सज्ज होतील। पंचांच्या उजव्या बाजूने एवढ्या अक्रॉस लाईन खेळलेत, फटका चांगला पाहायला मिळेल। 30 यार्डचं सर्कल आणि त्याच्या वरतून खेळत असताना बॅकवर्ड साईडला लॉंग लेगच्या दिशेने येतोय या मॅच मधील हा पहिला चौकार। दोन चेंडूचा खेळ आपण पाहिला आणि त्यामध्ये चौकार सुद्धा पाहायला मिळाला। पुन्हा एकदा रोशन सज्ज होतील। स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला चेंडूच्या समोर। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं असेल किंचित एज लागली, यष्टीरक्षकाने टीपला झेल, जोरदार आवाज पाहायला मिळाला आणि अपील झाली। ती पंचांनी फेड अगदी उचलून धरली आणि त्यानंतर बॅट्समन ज्याने चौकार मारला होता तो फलंदाज रोहन कातकरी बाद होतोय। संदेश नाईक बाद झालाय। संदेश नाईक हा खेळाडू मात्र बाद झाला। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय राहुलला आपण पाहताय। राहुल नाईक हा खेळाडू डॉट बॉलची सांगता, गोलंदाज रोशन भस्माला आपण पाहताय। 4 बॉल फकलेत, एक विकेट आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला। एक चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय। पुढचा बॉल फटका चांगला आहे, मनगडी ताकदीचा फटका पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक येईल का वेगानं, परंतु चेंडू सरळ निघालाय
आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे स्टँडच्या बाजूने येतोय या स्पर्धेमधील चौकार. हा चेंडू आपण पाहत आहे. अगदी चांगला बॉल होता, खोलवर टप्प्याचा होता, हलक्या हाताने सन्मान दिलाय. अगदी ऑफ साईडला आपण पाहू शकाल, सिटी मिड ऑफला आपण पाहिलं असेल, फील्ड केलंय, एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळातून संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम आपण पाहिलं बॅटिंग करत असताना दगडूशेठ 11 गोलवाडी टीमची धावसंख्या आहे स्वराली 11 पॉईंट टीमच्या समोर, ती म्हणजे 9 धावसंख्या. होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या पायथ्याशी आजही ती गोष्ट जर तुम्ही कधी ऐकली तर अंगावर शहार आणि काटा येतो. ज्या राजानं अगदी त्या खानाला उभा फाडला, चिरला आणि त्या प्रतापगडावर अगदी आजही त्याची कबर पाहायला मिळेल. तुम्ही पाहू शकाल शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये फरार होतं वेगानं आणि सुरुवात झाली. वेलकम फॉर षटक क्रमांक 2. चौकाराला चौकारानं धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये 13 पाहायला मिळेल. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता, क्षेत्ररक्षकाने जज केलंय. आय विल टेक झेल टीमला जातोय, दूरवरून सरसावले आणि योग्य पद्धतीने कॅरी केलेला झेल पाहायला मिळाला आणि इथून मात्र बॅट्समन परततोय. विकेट क्रमांक 2 इथून मात्र स्वराली 11 दगडूशेठ 11 गोलवाडी टीमला लागेल. झटका दुसरा. जे आम्हाला बिंदास्त आपण पाहतो रुपेजी ठोंबरे ज्याने आम्हाला दिलेले आहे आणि त्याच्यासाठी या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण स्पर्धेमध्ये अगदी आम्हाला सांगितलं आधीच ऑप्शन मध्ये की ज्याचं असेल पारितोषिक त्यालाच ते दिलं जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं एक चांगलं आयोजन आणि चांगलं दर्जेदार नियोजन तुम्ही पाहताय. या आपल्या आदिवासी समाजाचे यावेळेला डावखुरी हाताचा गोलंदाज एखादा इन स्विंग, आउट स्विंग, एखादा ऑफ ब्रेक, लेग ब्रेक व्हेरिएशन करतोय, मिश्रण करतोय आणि आपल्या गोलंदाजीची अगदी दादागिरी दाखवतोय. डॉट 9 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये तब्बल धावसंख्या आली ती 6 धावसंख्या आणि धावसंख्या जमली ती 2 षटकांच्या अखेरीस 15 रन्स पाहायला मिळेल. 7.50 ची सरासरी राखत असताना तो म्हणजे संघ पाहायला मिळतोय. दगडूशेठ 11 घोलवाडी संघाची धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करताना 15 रन्स. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. थर्ड ओव्हर प्रोग्रेस आणि पहिला बॉल आपण पाहत आहे. गोलंदाज गणेश वाघमारे यांचा पहिला बॉल डॉट. थोडस आपण पाहिलं
हा चेंडू आपण पाहता अगदी लेग साईडच्या दिशेने पाहायला मिळाला आणि या चेंडूवर मात्र जर आपण पाहिलं तर अवांतरची धाव एक्स्ट्रा खर्च होतीये आणि धावसंख्या आता टोटल 16 रन्स पाहायला मिळतील. बघा जी मालिकावीरसाठी जी बाईक आहे, मग ज्या संघामध्ये जो खेळाडू असेल त्या संघाला ती बाईक मिळेल, त्या संघाच्या त्या प्राइज मधून 16,000 रुपये तुमचे ते मायनस केले जातात. बॉल यावेळेला हाताळला जातोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि त्यानंतर मात्र येणारा हा आणखी एक डॉट बॉल. सलामीला आलेला बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. रोहनला आपण पाहताय अद्यापर्यंत तिसरं षटक आणि त्यामधील खेळलाय हा पहिलाच बॉल. म्हणजे जास्त वेळ तो नॉन स्ट्राईक गेला होता. फटक्या वेळेला खेळतोय सरळ समोरच्या दिशेला आपण पाहिला फटका, परंतु फटक्यामध्ये ताकद सुद्धा पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने केली चुकी, झेल सुद्धा सुटलाय आणि चेंडू सरळ निघालाय सीमापार चौकार. येस, थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर सन्माननीय आपण पाहताय समोरच्या दिशेला फ्लेक्स बॅनर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी अष्ट्यांच्या मागे संधी आहे. अगदी शॉट आपण पाहिलं तर बॅकवर्ड साईडला आपण पाहताय गलीमध्ये झेल मात्र टिपला या क्षेत्ररक्षकानं आणि आणखी एक सफलता, आणखी एक विकेटचं पतन दगडूशेठ 11 घोलवाडी संघाला. आणखी एक धक्का. स्पर्धेला आम्हाला मालिकावीर जी बाईक दिलेली आहे ती रुपेशजी ठोंबरे बिंदास शिवसेना आपण पाहताय पनवेल तालुका प्रमुख आहेत. आजपर्यंत मला वाटतं त्यांनी या तब्बल 5 वर्षामध्ये कमीत कमी 50-55 बाईक अद्यापर्यंत मालिकावीर म्हणून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेत. हे खूप मोठं हातगंड त्यांचं आपण पाहताय. परंतु इथून मात्र आणखी एक विकेटचं पतन. यष्टी रक्षकाने झेल टेबलाय आणि तू चल मे आया बॅट्समन आउट. संघासाठी सुवर्ण संधी आहे. 3 षटकार जर आपण लगावले तर आमचे गौरव कातकरी घोलवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. घोलवाडी संघासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपये गौरवजी कातकरी आहे त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलं जात आहे. मनोबल वाढवलं जात आहे. परंतु आता त्याचा फायदा कुठपर्यंत उचलला जाईल की मग नैसर्गिक खेळी करून आपल्या टीमसाठी धावांचा अगदी एक चांगली समाधानकारक धावसंख्या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये जमवेल का, तो म्हणजे दगडूशेठ 11 गोलबाडी संघ. न्यू बॅट्समन येतोय सागर नाईक. गोलंदाज सज्ज होतोय. आपण पाहताय हा सुद्धा फटका आपण पाहताय. एक सिंगल न धावसंख्या आता
30 रन्स 30 रन्स ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. 2 चौकार पण पाहिले, त्यानंतर येणारी सिंगल पाहायला मिळाली आणि धावसंख्या 30. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होईल, समोर आहे त्याच्या बॅट्समन सागर. सागर यांच्यासाठी बॉल पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगत आहेत खरा बॉल आहे. अवांतर वाईटची एक्स्ट्रा धाव इथे खर्च होईल. वाईटनं धावसंख्या आता पुढे सरसावेल. ती धावसंख्या आता तब्बल पुढे जाताना 31 या अंकावर 31. विलास कातकरी स्वतः संघमालक आहेत आणि गुलवाडी आपण पाहता या संघाचे संघमालक. पुन्हा एकदा अवांतर बॉल पाहायला मिळतोय. थोडीशी लय फिल्डिंग सिंगल होती, तिथे डबल मध्ये तब्दिली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नजर अगदी क्षेत्ररक्षकाने चुकवली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं बघा. 2 धावा इथून आल्या आणि या 2च्या बरोबरीनं धावसंख्या 34 धावा पाहायला मिळतात. 34 ऑन अ बोर्ड रन्स पाहायला मिळतात. कितीचं आव्हान, कितीचं टार्गेट. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, रूम शोधत होते लेग साईडच्या दिशेनं, परंतु चेंडू आला ऑफ साईडच्या दिशेनं. मिनिटनुसार खेळला हा बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल सागर. आणि त्यानंतरची एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं 4 षटकांचा खेळ इथून पूर्ण झालाय. 24 बॉल संपले, पूर्वार्ध सुरू आहे आणि प्रथम बॅटिंग करताना गुलवाडी संघ आता पोहोचलाय तो तब्बल 35 या अंकावर. 35. 4 षटकं संपली आणि धावसंख्या 35. शेवटचा गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. समाधान ठाकरे याला आपण पाहू शकाल. समाधान अंबाजी ठाकरे यांचा पहिलाच बॉल. काय लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वतःला अगदी सेट केलं आणि बॅकवर्ड साईडला लॉंग लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. फटका अप्रतिम पाहायला मिळाला आणि या बॉलवर आलाय हा दमदार चौकार. झाली. पहिलाच बॉल आपण पाहिलं, ओळखलं, पाहिलं, हेरलं, ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले, क्षेत्र खाली पाहिलं आणि त्यानंतर त्याच्यावर प्रहार चौकार. ही रणनीती आखावी लागली या षटकामध्ये आणि ती रणनीती आखण्याला सुरुवात केली. वेलकम फोरनं स्वागत केलंय पहिल्याच बॉलवर समाधान ठाकरे याचा. गरडा गावचा हा खेळाडू यावेळेला यष्टीरक्षकाने केली आहे चुकी. चुकीला नसेल माफी, कारण लॉंग स्टॉपला चेंडू मागे वेगानं फरार झालाय. आउटस्पीड फास्ट आहे आणि याचा फायदा मिळालाय 22 न टीम गोलवाडी संघाला. आणखी एक चौकार. दरम्यान मंचाकडे त्यांचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं माजी सरपंच आणि त्याचबरोबर राजकारणातील भलं मोठं नाव आणि त्याही पेक्षा सगळ्यात मोठं नाव समाजसेवा. आपल्या कारकिर्दीमध्ये गावाचं नंदनवन करणारे सदाशेठ वासकर साहेब कुंडेवाळ यांचं मंचाकडे आगमन होतंय. दादा आपल्याला विनंती करतोय, या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहुण्यांचं आपण स्वागत करतोय. यस, सदाशेठजी वासकर आपण पाहताय राजकीय क्षेत्रामधील सुद्धा एक अग्रगण्य नाव. आणि ज्या वेळेला कुंडेबहाल गावामध्ये स्पर्धा होतात त्या वेळेला त्यांचा महत्वाचा वाटा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. थोडस डीप मध्ये ठेवलं, मागे ठेवलं चेंडू खेळपट्टीवर आणि त्याच्यावर सागर थोडासा बीट झालाय आणि हा बॉल मात्र येतोय तो म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळतोय.
या वेळेला आता मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागच्या क्षेत्रामध्ये येणारा आणखी एक सागरच्या बाट मधून आलाय गोलवाडी संघासाठी हा चौकार. चौकाराला आणि या चौकाराने धावसंख्या आता पुढे सरसावली ती म्हणजे 47 अंकावर 47. आता मात्र एक चांगल्या उच्चांकाकडे वाटचाल करतोय, परंतु शेवट कसा असेल, शेवट कसा असेल. फटका प्रॉपर आहे, आलाय स्लॉट मध्ये, फेकून दिला बाजूच्या प्लॉट मध्ये. अगदी शेवट मात्र गोड गेलाय. बॅट्समन आपण पाहताय सागर नाईक क्रमांक 6 वर आले होते आणि काल लाजवाब स्ट्रोक स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा स्टँड पाहायला मिळतोय आणि त्याच्या वरून येणारा हा गोलवाडी संघासाठी आदिवासी पनवेल प्रीमियर लीगचा या पूर्वार्धाचा शेवट करणारा दमदार षटकार. धन्यवाद डीजे मयूर आणि हर्ष. खूप चांगली आदर्श आणि शिस्त आदिवासी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. आणि मला आठवतंय ओवळ्याच्या मैदानावर आणि झालेली स्पर्धा आणि तिथून आदर्श आणि तिथून शिस्त ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहायला लागलो. आपण व्यासपीठावर स्क्रीनवर पाहू शकाल सन्माननीय आमची सदाशिवजी भास्कर, त्यांच्या समेत आमचे कृष्णा वाघे, दिनेश दादा पाटील स्क्रीनवर पाहू शकाल तुम्ही. आमचे हिरामन असतील, या सर्वांना तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकाल. साईप्रीत लाईव्ह ही सर्व गोड क्षणचित्रे तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांचं स्वागत. टार्गेट आहे तब्बल 53 जमल्या, 54चं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये सुद्धा असंच टार्गेट होतं आणि त्या टार्गेटला जवळ लवकर चेस केलं होतं आणि त्यानंतर 10.80 ची सरासरी. आणि या मग या धावांचा कसा पाठलाग होईल, या 54 धावा कशा जोडल्या जातील की रोखल्या जातील गोलवाडी टीमच्या माध्यमातून की पोंजे टीमच्या माध्यमातून जमवल्या जातील, याचं पृथक्करण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. आमचे मार्गदर्शक दिनेशजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सन्मान करूया. मी विनंती करतोय आमची सर्व कोर कमिटी या चला. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग आणि याच्या सर्व कमिटीला विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राजकीय क्षेत्रामधील आणखी एक मोठे नाव, समाजसेवेमध्ये सुद्धा ज्यांचं अग्रगण्य नाव असं घेतलं जात आहे, मग आदर्श सरपंच ज्याने आपल्या गावाला आदर्श गाव म्हणून ज्यांनी एक ओळख निर्माण करून दिली आपल्या पनवेल तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, ते आमचे सदाशिवजी भास्कर साहेब आणि त्यांचा इथे आपण यथोचित मान सन्मान करतोय. आदर्श गाव सरपंच, आदर्श गाव असा पुरस्कार ज्या गावाला मिळालाय आणि त्याचे व्यक्तिमत्व सन्माननीय सदाशिवजी भास्कर आणि दादांचा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान. ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना, भूक लागल्यानंतर जेवण ही प्रकृती,
भूक लागूनही न जेवणे म्हणजे विकृती आणि आणि आपल्या ताटामधील दुसऱ्याला देणं ही मित्रांनो भारतीय संस्कृती. आज या स्पर्धेला जे मान्यवर येत आहेत त्या सर्वांनी काही ना काही आपल्या जवळचं या स्पर्धेला दिलंय. कुणी रोख रक्कम धनराशी असेल, कुणी वस्तुरूपी असेल, कुणी ट्रॉफीज असेल, कुणी वेळ असेल, अजून बरंच काही दिलंय. या सर्व दात्यांचं आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा ऐकूया दिनेशजी पाटील सरांना. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असेल तर शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. मित्रांनो, शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळणार आणि आपल्या कारकिर्दीमध्ये गावाचा कायापालट करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सदाशिव भास्कर. मित्रांनो, हे फक्त नाव नाही तर प्रेमाचं आणि एकीकरणाचा एक सुवर्ण मध्ये साधणारा एक महामेरू आहे. आपल्या गावामध्ये नवनवीन आयडियाज घेत नवनवा खेळ करत आपल्या गावाला मात्र मोठं बनवण्याचं काम या माणसानं कायम केलंय. त्या आदरणीय माणसाचं मात्र आपण इथे स्वागत केला. पहिल्याच बॉलवर विकेट कमावली. प्रकाश कातकरे यांच्याकडून जर सलग 3 विकेट घेतल्या तर मात्र घोलवाडी संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला 1000 रुपये दिले जातील, याची नोंद घ्या. 3 विकेट घेतल्या लागोपाठ लागोपाठ तर मात्र 1000 ची बक्षीस. 1 विकेट घेतली, 2 विकेट घेतल्या गेल्यावर आम्ही पुन्हा अनाऊन्स करू, पण जर नाही घेतली तर अनाऊन्स होणार नाही, याची नोंद घ्या. 1 विकेट घेतलीये लागोपाठ. जर 3 विकेट घेतल्या तर दगडूशेठ 11 घोलवाडी संघाच्या गोलंदाजाला 1000 ची बक्षीस. आदरणीय संकेतजी मात्रे सर यांना विनंती करेन यांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. संकेतजी मात्रे यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. विनंती करतो आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते या आदर्श व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करायचा आहे. धापलकर धावा आतापर्यंत मात्र एकही नाही, कारण पहिल्याच बॉलचा खेळ संपलाय. 54 टू विन 54 धावांचा टार्गेट सेट केलाय. तो म्हणजेच स्वराली 11 पोंजे संघानं. पाहुण्यांचं स्वागत होतो इथे. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल. 1000 ची बक्षीस जरूर लगावले, पण त्यासाठी लागोपाठ 3 बॉलवर 3 विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग. मागचा सामना कमालीचा राहिला, 1 साइड सामना. मात्र दर्शन 11 कलेश संघानं तो घेऊन गेला. 3.1 चेंडूमध्ये तो सामना संपवला. आता 54 धावांचा पाठलाग इथेही करायचा आहे. प्रथम फलंदाजी करताना स्वराली 11 पोंजे संघ पहिल्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 21 धावा जमू शकला होता. त्यानंतर मात्र 14 धावा चौथ्या षटकामध्ये आल्या, 5व्यामध्ये 18 आल्या आणि तिथूनच सामन्याचं गणित बदलली. 54 धावा हे चांगलं आव्हान इथं उभं केलं या मैदानावरती. मागच्या सामन्यात धावांचा पाठलाग जरूर झालाय, पण इथे होईल का? पहिल्याच बॉलवर आउट झाला तो म्हणजे समाधान. आणि आता मात्र रोशन आणि संतोष. अगो टप्प्याचा बॉल गोलंदाज अनिल कातकरीचा हा राहिलाय डॉट. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाला मात्र विलास कातकरी संघाचे मालक आहेत दगडूशेठ घोलवाडीचे आणि प्रकाशजी कातकरी यांच्याकडून तब्बल विकेटसाठी 3 लागोपाठ विकेट घ्या आणि 1000 रुपये कमवा. एका बाजूला स्वराली 11 पोंजे संघ, स्वप्नील वाघमारे, दिनेश वाघमारे यांचा हा संघ. खलवाट टप्प्याच्या बॉलला दिशा दिली. लॉंगॉनची जागा रिकामी आहे, रिकामी जागा हेरली आणि 1 बाउन्स गेला बॉल सीमारेच्या बाहेर. खणखणीत चौकार. आमचा सरपंच हिरोला भारी पडतो नाही, षटक संपल्यानंतर मी नक्कीच नमूद करेन, कारण ज्या प्रकारची कामगिरी राहिले सदाशिव भास्कर साहेबांची अप्रतिम आणि त्याचबरोबर अतुलनीय कामगिरी. कारण पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही मानाची श्रीमंती माणसाला असायला हवी. स्कूपचा हा प्रयत्न जोरदार अपील जरूर झालाय आणि बोट आकाशाकडे पंचांचा. इथे मात्र फलंदाज LBW आउट. डिस्कशन इथं केलं जाईल. फलंदाज बाद. डिस्कशन केलं जरूर. स्क्वेअर लेगच्या पंचांशी डिस्कशन झालं आणि अखेरकार इथे मात्र पैचेच्या रूपानं फलंदाज LBW आउट. रोशन बसमा बाद. चला नवीन फलंदाज क्रिकेट रवाना व्हा आपण.
इथे मात्र फलंदाज क्रमांक 2 या षटकामध्ये बाद होतो. धावांकडे धावा लागलेत त्या फक्त आणि फक्त 5. 2 बाद 5 धावा. धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे स्वराली 11 पोंजे संघ धावांचा पाठलाग करतोय. प्रथम फलंदाजी करताना दगडूशेठ 11 घोलवाडी संघानं धावा जमवल्या 53-54 धावांचं आव्हान उभा केलंय. चला नवीन फलंदाज अविनाश कातकरी नवीन फलंदाज क्रीजकडे रवाना होतोय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. धावांकडे धावा लागत 5. एक चांगला चौकार जरूर लगावला परंतु गोलंदाजानं मात्र कमालीची कामगिरी. अनिल कातकरी घोलवाडीचा हा खेळाडू प्रीमियर लीग नेमकं काय काम करते तर प्रीमियर लीग ज्यांना मुख्य टीम मध्ये खेळायला जागा मिळत नाही त्यांना जागा बनवण्याचं काम करते. एक प्लॅटफॉर्म निर्माण करते. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. पॉवर प्लेचं षटक काय सुंदररित्या हाताळलंय. अनिल कातकरीने धावा दिल्या फक्त आणि फक्त 5 आणि 2 फलंदाजांनी त्यानं केलं बाद. टीम मिटिंगला तुमच्याकडे वेळ नाहीची नोंद घ्या कारण लगेचच फिल्डिंग लावायची. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं आणि 25 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करणं अनिवार्य राहील. मित्रांनो खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक सुंदर संगीत आपण इथं ऐकलं ते म्हणजेच आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. हिरो म्हणजे नेमकं काय, नेतृत्व करणं म्हणजे नेमकं काय. तर नेतृत्व करणं म्हणजे फक्त पुढे पुढे आणि मोठेपणा करणं नाहीच मुळात. तर नेतृत्व करणं म्हणजे आपल्या सभोवती असणाऱ्या माणसांना सगळ्यांना एकत्र घेत विजयाचा मार्ग सुकर करणं. त्यांना सुखाची चादर त्यांच्या अंगावर ओढत आपण कितीही प्रकार ऊन घेऊ द्या परंतु सगळ्यांना एकत्र घेत यशाचा मार्ग मोकळा करणं म्हणजे नेतृत्व. आणि हेच नेतृत्व मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आदरणीय सदाशिव वास्कर साहेबांचं. मित्रांनो सांगावं तेवढं कमी आहे. गावात जर मुलगी जन्माला आली तर त्यावेळेला 5,000 रुपये दिले जात आहेत. तिच्या नावाचं लग्न झालं तिच्या नावाचा एक झाड लावला जातो आणि झाड तिच्या आई वडिलांनी वाढवायचं. वृक्षारोपण ही नवी संकल्पना तिथून आली. असंख्य प्रकारच्या नवनवीन आयडियाज या माणसाला उपजतच येतात. आणि त्याचबरोबर मग कुंडेवाळ गावाचा कायापालट करण्यामध्ये असंख्य असे प्रकारचे बक्षीस या माणसाने कमावली. राष्ट्रपतीच्या हातून सुद्धा हे आमच्या सदाशिव वास्कर साहेबांचा सन्मान व्हावा हे गौरवास्पद गोष्ट आम्ही जवळून अनुभवली आहे. हा मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्यात येतोय. एका बाजूला मात्र चांगली फटकेबाजी संतोष कातकरी मॅन फ्रॉम कुंडेवाळ. संतोष कातकरी कुंडेवाळ संघाचा हा आणखीन एक स्टार खेळाडू. क्या बात. पलटवार म्हणजे नेमकं काय. एक तेरी तो एक मेरी. तू भलेही मोठा फटका मला कन्वर्ट केला असेल परंतु मी संघाची द्वितीय क्रमांकाची गोलंदाजी हाताळतोय. रोहित कातकरीने रोखून धरलं. परफेक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर लाईनचा बॉल. डॉट बॉल राईट मोर द विकेट. स्टेप आउट केलाय. फटका फसलाय. फुल टॉस बॉल कन्वर्ट नाही करता आला संतोषला. स्टेप आउट फसलं. कदाचित जाग्यावरून चांगला बॉल भेटला असता पण संतोष कातकरीला मात्र स्वतःला रोखू शकला नाही. मोठा फटका फसला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून फटकावायचा फटका हातामध्ये जाऊन विसावला आणि विमान लँडिंग झालं ते म्हणजेच फलंदाज होईल बाद संतोष कातकरी. राजकारणासोबत फार मोठं समाजकारण आपल्या दिव्य दृष्टीतून समाजाप्रती पाहण्याचं आणि विकास म्हणजे नेमकं काय हे नेहमीच या माणसानं दाखवलंय. येणाऱ्या काळामध्ये दादा राजकारणामध्ये तुम्ही कायम सदैव दिसाल कारण राजकारणातून समाजसेवा घडवणारं हे महान व्यक्तिमत्वाने सदैव आम्हाला प्रभावित केलंय. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला यश संपादन होईल राजकारणात तीळ मात्र शंका नाहीये. आपण आलात या स्पर्धेत शोभा वाढवली त्याबद्दल आपलं सहर्ष आभार आणि आपण या स्पर्धेतून रजा घेताय.
आपलं प्रेम सदैव या मुलांवर राहिलंय, आमच्यावर राहिलंय, असंच राहू द्या. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं विकासाचा महामेरू म्हणजे ओळख त्यांची राहिली आहे. सदाशिव भास्कर साहेबांचं आपण करूया सहर्ष स्वागत. इथे मात्र गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल होतोय. मागच्या सामन्यामध्ये 53 धावांचा पाठलाग सहज झाला, परंतु लगेचच दुसऱ्या सामन्यामध्ये होईल असं नाही. ते गोलंदाजाने दाखवून दिलं की दगडूशेठ 11 घोलवाडी या धावा कठीण आहेत हे दाखवून देत आहेत. सिंगल रन्स मात्र मिळते. एका रन्सनं 3 बाद 12 धावा धापाकडे लागतायत. त्या म्हणजे स्वराली पोंजे संघाच्या. गोलंदाजी सुंदर राहिली पोंजे संघाच्या. पहिल्या 3 षटकामध्ये 21च होत्या, त्याच्यामुळे तसाच काहीसा प्रकार इथे सुरू आहे. अलॉंग दी कार्पेटला अगदी किस करत बॉल मात्र वायरिश मिरविकेच्या दिशेने ड्रावल झाला. सिंगल रन्स मात्र मिळेल. फेकी थोडीशी खराब, पण बॅकअप पहा. आयुष्यामध्ये मित्रांनो बॅकअप खूप महत्वाचा आहे. तर बॅकअप टीम मध्येही पाहतो. टीम वर्क म्हणजे नेमकं तरी काय, सगळ्यांनी एकत्र येऊन खेळलेला हा खेळ आहे. एक कोणी सिकंदर नसतो, एक कोणी महाराजा नसतो. तर या टीम मध्ये प्रजा आणि राजा ही एकच असते. सगळ्यांनी एकत्र येत आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी मांडलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आज गावासाठी खेळता खेळता ही सगळी मंडळी प्रीमियर लीग मध्ये खेळते. मित्रांनो प्रीमियर लीगनं मी मगाशी म्हटलं की तेच केलं शंकर पाटील सर. नेमकं काय, तर ज्या तळागाळाच्या खेळाडूंना आपल्या गावाच्या टीम मधून खेळायला संधी मिळत नाही, त्यांना परफॉर्मन्स करता येत नाही, अशा खेळाडूंनी या प्रीमियर लीग मध्ये यावं, एक उत्कृष्ट दर्जाचा परफॉर्मन्स द्यावा आणि मग माझा तिथून त्यांची वर्णी मोठ्या टीम मध्ये लागावी, हा एक मात्र हेतू मात्र या प्रीमियर लीगचा असतो. आणि त्याच्यामुळेच या प्रीमियर लीगमुळे, कारण IPL मधूनच आपल्याला भारतीय टीमला कित्येक खेळाडू मिळाले. रवींद्र जडेजा तिथलीच खोज आहे, रोहित शर्मा ही तिथलीच खोज आहे, अनेक दिग्गज मंडळी मिळाली. आणि आज गावागावामध्ये सुद्धा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलीच मुलं मोठी होताना दिसत आहेत. मित्रांनो आपलीच ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारी मुलं ISPL मध्ये खेळायला लागली. सलमान खान हिरो, अक्षय कुमार, शाहरुख खान यांच्या सोबत सेल्फी नव्हे तर काम करायला लागली. ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यातील असाच एका दुसरा खेळाडू तिथपर्यंत जाईल यातील मात्र शंका नाहीये. कारण आदिवासींमध्ये सुद्धा पाहिलं ना तर खूप ताकद आणि चपलाई असते. कित्येक खेळाडू आम्ही कुंडेवाड संघातून खेळता संतोष कातकेला कित्येक वेळा पाहिला, समाधान कातकेच्या नावावरती बाईक आहेत, अशी ही सगळी मंडळी आहे. आताच मात्र धामणीला एक बाईक ही मिळाली, मगाची समाधान तर सायकल मिळाली. त्याच्यामुळे तुम्हाला इथून चांगला खेळ दाखवावा लागेल आणि खेळायचं ना तर नीट खेळायचं. टाइमपास हा राहिलाच नाहीये. परंतु मित्रांनो मी नेहमी सांगतो आणि मीच सांगतो फक्त की पहिल्यांदा काम करा, कष्ट करा, नोकरी करा आणि मग खेळा. कारण क्रिकेटमध्ये बर्बाद होणारी पण खूप लोक आम्ही जवळून पाहिलेत. एक सचिन तेंडुलकर बनण्यासाठी लाखो सचिन तेंडुलकर पहिल्यांदा रस्त्याला लागतात. अविनाश कातकरी यांच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे. पोंजे गावचा हा खेळाडू, याचा अर्थ असा आहे की आम्ही कुठे कमी नाहीयेत, आम्हाला फक्त रस्ता द्या, मार्ग द्या, प्लॅटफॉर्म निर्माण करा. आणि हाच प्लॅटफॉर्म निर्माण केलाय. आपण पाहतोय समोरचं स्टँड मित्रांनो, बिरसा मुंडा हे नाव आहे. हे तुम्हाला किती लोकांना माहित आहे माहित नाही, पण माहीतच असायला हवा, कारण तुमच्यासाठी झगडणारा हा आदर्श व्यक्तिमत्व राहिलाय. धरती आबा असं नाव त्यांना कायम राहिलं. या धरणीचा पिता म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. आणि आज रांचीच्या एअरपोर्टला नाव आहे हे बिरसा मुंडा. त्यांच्या कारागृहालाही त्यांचा बिरसा मुंडा हे नाव आहे. त्याच्यामुळे काम असं करा की नाव कायम राहील. तुम्ही किती वर्ष जगलात यापेक्षा कसे जगलात हे फार महत्वाचं असते. जगणं तुमचं कायम समाजाप्रती राहिलं पाहिजे. गोलंदाजीची कमाल अजूनही सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय सुहास कातकरी, लागोपाठच्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आहे. स्ट्रायकर फलंदाज आहे सागर कातकरी. फटका हाही फसलाय, दूर राहील डीप कव्हर क्षेत्रक्षापासून. सिंगल रन्स मात्र मिळेल. 54 धावा अवघड बनवल्या जात आहेत, कारण पूर्वार्धामध्येही अवघड वाटल्या होत्या. 54 धावा बनतील की नाही, त्या बनल्या. परंतु पूर्वार्धामध्ये बनवणं आणि उत्तरार्धामध्ये पाठलाग करणं हा एक वेगळी टेंडन्सी असते. 14 बॉल 39 धावा अजून बनवायचे आहेत. या 2 बॉलमध्ये धावा किती येतील, कारण विचार केला ना तर जवळपास 32 ते 35 धावा मागच्या 2 षटकामध्ये आल्या पूर्वार्धामध्ये, शेवटच्या 2 षटकामध्ये. बॅटचा स्विंग मोठा होता जरूर, परंतु रन्स माहीत नाहीये. वाईट रन्स, पंचांचा इशारा हा वाईट रन्स आला. एक्स्ट्राचे रन्स मिळतीये आणि या एका रन्सनं
धावफलक मूव्ह होतोय, धावांपासून वंचित ठेवलंय. मोठा फटके लगाव दिले जात नाहीयेत. आखिरकार तो फ्लो क्लिअर करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कोण म्हणतो की मोठा फटका लगाव दिला जात नाही? इथे तर लगाव दिला जातच नाही, तो लगवावा लागतो. ठोकला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. निसर्गाचे खरे राजे तर हे आमचे आदिवासी बांधव आहेत मित्रांनो. निसर्गाचे खरे हक्कदार. पुन्हा एकदा मोठा फटका साजवायचा होता, जरूर फटका फसला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चुकणार नाहीये आणि एक मोठ्या षटकानंतर मात्र लगेचच पलटवार झाला. गोलंदाजानं शेवटच्या बॉलवर मिळवली विकेट आणि इथे मात्र क्रमांक 4 चा फलंदाज होईल बाद. बत्तीस धावा, 12 बॉल 32 धावा. 22 बनलेत, 32 ची गरज आहे. अर्ध्यापेक्षाही कमी बनलेत आणि अर्ध्यापेक्षा जास्त बनवायचे. 12 बॉल 32 धावा, परंतु याच 32 धावा पूर्वार्धामध्ये याच 2 षटकामध्ये आल्या होत्या. त्याच्यामुळे गोलवाडी संघालाही माहिती आहे की आम्ही धावा कशा जमवल्या होत्या आणि स्वराली 11 पोंजे संघालाही माहिती आहे की आम्ही या धावा कशा दिल्या होत्या. दिलेल्या कमवायच्या की कमवलेल्या रोखून धरायच्या. अनंता कातकरी गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्रायकर फलंदाज राहील सागर कातकरी. 12 बॉल 32 धावा. पहिलाच बॉल उडवलाय, फक्त उडवलाय. लॉंग ऑन ला शतक रेडी आहे, त्याने मात्र हा झेल टिपला आणि कृष्णा कातकरीनं संपवला या सागरचा खेळ. क्या बात डीजे, डीजे केपी, वन ऑफ द फेमस डीजे ऑपरेटर मयूर. सुंदर गाणं लगावलं. आणि मित्रांनो एक लक्षात घ्या की आदिवासी बांधवांचं नाव समाजामध्ये गाजतोय. आज आपण पाहतोय की क्रांतिकारी हुतात्मा नाग्या महादू कातकरी, त्याचबरोबर राघोबा भांगरे, बिरसा मुंडा यांचे बॅनर्स इथे पाहतोय आपण, त्यांचे स्टेज पाहतोय आपण, स्टँड पाहतोय इथे. कोणतंही काम किंवा कोणतंही सुख तुम्हाला सहज आयुष्यामध्ये मिळतच नसतं. त्याच्यासाठी कुणीतरी पहिल्यांदा झगडलेलं असतं आणि मग ते तुम्हाला मिळतं. गोलंदाजी टिचून होते, हा सामना दूर जाईल असं वाटायला लागलंय. स्वराली 11 पोंजे संघ धावा जमवायचे आहेत. 32 धावा, अजूनही 10 बॉल्स आणि 32 धावा. फलंदाज मात्र पाहतोय आपण भरत कातकरी, तर नॉन स्ट्रायकरला उभा आहे विजय वाघमारे. आपल्या बॅटने फटका चांगला खेळलाय. वाईट मिड तैनात आहे, उचलेल फेकेल तत्पुरी सिंगल रन्स कंप्लीट केले. फेकी अचूक कारण आदिवासी मनगटामध्ये खूप क्षमता असते मोठी, ती क्षमता सिद्ध करणारा हा फटका आणि त्याचबरोबर क्षमता सिद्ध करणारा हा थ्रोही आला. चांगला मिलाप, कलेक्शन चांगलं राहिलं. एकच रन्स या बॉलवर आली. 9 बॉल 31 धावा. हा फटका चांगला आहे, शतरक्षक तिथे रेडी आहे, परंतु दूर राहील कारण डीप बॅकवर पासून थोडासा दूर राहिला. वाईड होता क्षेत्ररक्षक, त्याच्यामुळे फाईन लेग आणि डीप बॅकवर स्क्वेअरच्या मधून हा गेला भरधाव वेगानं चौकारासाठी. 8 बॉल 27 जमल्या आणि 27 जमवायचे. किती बॉल मध्ये जमवलं त्यापेक्षा किती बॉल मध्ये जमवायचे हे महत्वाचं. आणखीन एक चांगला फटका, शॉर्ट फाईन क्षेत्रक्षण चांगलं राहिलंय. सिंगलच मिळेल फक्त आणि एकाच रन्सनं समीकरण मात्र राहील
7 बॉल 26. विनर वर्सेस विनर यानंतर सामना होणार आहे. त्याच्यामुळे दर्शन 11 कले संघात संगणकावर येऊन राहायचं आहे. विनर वर्सेस विनर सुपर 10 मध्ये जाण्याची नामी संधी, परंतु लुझरला सुद्धा इथे एक संधी मिळते. त्याचा फायदा कोण उठवेल? या बॉलवर मात्र रन्स घेतली नाहीये, रिस्क ही बनली असती, परंतु नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज विजयला माहिती आहे की मला स्ट्राईक हवी अंतिम षटकामध्ये. धावा मात्र धावा लागल्या त्या 28 जिंकण्यासाठी. 6-26, 6 बॉल 26 धावा. चला सामना चालू करायला लागेल. टीम मीटिंग फार वेळ घ्यायची नाही. पंचही आपला इशारा करतायत, त्याच्यामुळे कॅप्टन लक्षात घ्यायचे की टीम मीटिंग्स जर का पंचांनी पेनल्टी अनाऊन्स केली तर मात्र एक क्षेत्ररक्षकाला तुम्हाला आत ठेवावं लागेल. त्याच्यामुळे पंचांकडे तुम्ही लक्ष द्या. सामना सुरू करा. 6-26, 6-26 बनतील का की गोलंदाज गणेश आपल्या विजयाचा श्री गणेश घालेल? गोलंदाजांना संधी प्रकाश कातकऱ्यांनी जरूर निर्माण करून दिली की 3 विकेट्स घ्या आणि 1,000 रुपये कमवा, परंतु विकेट्स पेक्षाही त्यांनी आपल्या संघाला विजयाला आरूढ करण्यासाठी मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कवच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. फक्त सिंगल रन्सना आता फरक पडणार नाहीये. 5-25, 5 बॉल 25 धावा इथे मात्र राहिलेत. तर दर्शन 11 कले संघ आपला संघनायक लगेच पाठवायचा आहे. यानंतर विनर वर्सेस विनर सामना होईल. 5 बॉल्स मध्ये 4 मोठे फटके, 1 सिंगलचा फटका येईल का? गोलंदाज गणेश नाईक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अनोखी अदा आहे. अपील पाहतो. अपिलामध्ये उत्साह फार होता, पण हे लक्षात घ्या मित्रांनो, कटचं अपील अनुभव म्हणजे नेमकं काय? तर अनुभव म्हणजे हेच जे दाखवतोय गणेश नाईक. आयुष्याची कित्येक वर्ष क्रिकेटच्या प्रती ज्यानं बहाल केली. वय हे फक्त आकडे असतात हे दाखवणारा हा गोलंदाज राहिलाय. एका दुसरे मोठे फटके जरूर येतील, परंतु आयुष्यामध्ये संकटही असे येत राहतात. त्या संकटांवर मात करत या माणसानं आयुष्यभर क्रिकेट खेळत राहिला आणि आपल्या गावचा झेंडा आपल्या खांद्या लिलिया पेलत आपल्या गावासाठी लढत राहिलेला गणेश नाईकलाही सलाम असेल. एक चांगला षटकार दाखवलाय जरूर. असेच फक्त फटक्यांची गरज राहिली आहे. फलंदाज आपण पाहतोय भरत कातकरीनं हा षटकार ठोकला, परंतु अशा धावांची गरज अजून खूप राहिली आहे. सिंगल रन्स मात्र मिळेल. अजूनही या बॉल नंतर 18 धावा राहतील. बॉल शिल्लक असेल फक्त 2, म्हणजे विजयावर शिक्का मोर्तब दगडूशेठ 11 घोलवाडी संघानं केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. चांगली गोलंदाजी राहिली आहे. सगळ्या गोलंदाजीने टिचून गोलंदाजी केली. पूर्वार्धामध्ये शेवटच्या 2 षटकामध्ये आलेल्या धावा खूप फायदेशीर ठरल्या. पुन्हा एकदा मोठा फटका. बॉल हवेत राहील. सेफ लँडिंग होईल, कारण कॅच साठी प्रयत्न केला जाणार नाही. बॉल खूप दूर राहिला आणि तसा विजय ही आता मात्र दृष्टिक्षेपात आलाय, दिसायला लागलाय. त्याच्यामुळे फार मोठा प्रयत्न नाहीये. दाभोळकर धावा लागल्या 38 झाल्या. 1 बॉल 16, 1 बॉल 16 हा चित्र साऊथ आफ्रिका कधी विसरणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. शत्रक्षाने विचार केला उगाच वाकून फायदा नाही, पाठीमागे फिल्डर आहे त्याच्याकडे जाऊ द्या. सिंगल रन्स मात्र मिळते आणि विजयावर शिक्का मोर्तब मात्र करतो दगडूशेठ 11 घोलवाडी संघ. आपलं विशेष अभिनंदन. वेल बोल्ड. मी म्हणेन की फलंदाजीपेक्षा गोलंदाजी तेवढी तिथून केली. मागच्या सामन्यात 53 धावांचा पाठलाग झाला, ते रोखून धरला आणि विजयशी गळ्यात घातली.
मॅन ऑफ द मॅच 54 धावांचं आव्हान जरूर उभं राहिलं, पण धावांचं आव्हान या मैदानावरती पाठलाग मागच्या सामन्यात किती सहज झाला आणि अशा वेळेला आपल्या संघासाठी धावून आला आणि त्या धावांचा पाठलाग मी करूच देणार नाही या नेक इराद्यानं गोलंदाजी केल्याने पॉवर प्ले मध्येच स्वराली 11 पोंजे संघाच्या फलंदाजीचा कंबरड मोडलं आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. नो डाऊट, एक षटक, 5 धावा, 2 विकेट्स. अनिल कातकरी या सामन्याचा सामनावीर. अनिल कातकरी तर यायचंय अनिल कातकरी आणि त्यानंतर मात्र टॉस. विनर वर्सेस विनर, दर्शन 11 कल्ले वर्सेस दगडूशेठ 11 घोलवाडी. पूर्वार्ध आपण ऐकूया पुन्हा एकदा गुलशन पाटील यांचे अतिशय उत्तम आणि गोड आवाज अजून पूर्वार्ध शेखर पाटील यांच्या आवाजातून ऐकूया आपण. त्यातपूर्वी मात्र टॉस केला जाईल. थँक्यू. तर खऱ्या अर्थानं पाहतोय आपण कृष्णाजी वाघे आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते अनिलला मॅन ऑफ द मॅच. अनिल 1 मिनिट थांबायचंय, बोलावं लागेल, बोलायला हवं खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचे गोलंदाज राहिले. तर अभिनंदन अनिल तुझं. यानंतर टॉस केला जाईल. दोन्ही संघात संगणक या. दर्शन 11 कल्ले संघात संगणक कुठे? लवकरात लवकर आम्ही 2-3 वेळा अनाऊन्स केलाय, त्याच्यामुळे प्लीज या प्लीज. आणि त्याचबरोबर दगडूशेठ 11 घोलवाडी टॉस साठी संपर्क साधा लगेच. टॉस करा पहिली, चला. हॅलो, रायगडमधील आणखी एक